नमस्कार मंडळी, मी ना एका ठिकाणी सेवेला गेलेले आणि इथला जो परिसर बघितला ना, इकडं वातावरण वगैरे, तर मला माझं बालपण आठवलं. तर मग म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया. इथे खूप साऱ्या अशा तुळशी आहेत बघा, लाईनीत लावलेल्या. म्हणजे पाऊस गेल्यावर ना मी लहानपणी मला आठवते आमच्या पण अंगणाच्या बाहेर ना अशा खूप साऱ्या, म्हणजे सगळ्या वाटल्या अशा तुळशीच असायच्या. अगदी तशाच तुळशी बघा भरपूर आहेत आणि सगळ्या काळ्या तुळशी आहेत. आणि पुढे आले तर बघा इथे गायी आहेत, इतक्या भरपूर गायी आहेत ना, तर काय मी काउंटच करू शकत नाही, एवढ्या आहेत. आणि अगदी प्रेमाने जवळ येतात बघा. आपण हात लावला ना अगदी त्यांना अशी प्रेमाचं जाणवतं, म्हणजे असं माणसाळलेल्या बोलतो ना आपण, तशा आहेत. आणि सगळ्या गिरगायी आहेत. तर बघ अशा प्रेमाने आपण कधी कोणी हात लावू शकतं, अगदी लहान मुलं सुद्धा. अशी पुढे चालत गेले आणि इथे चिकूची पण झाडं खूप आहेत. इथे झुंज पण चालली आहे बघा. इथे बैल आता थोडीशी बैलाचं प्रमाण थोडं कमी आहे, पण गायी खूप आहेत. आणि मग इथे बघा चिकूचं झाड आहे, चिकूची पण भरपूर झाडं आहेत, आंब्याची आहेत, परत लिंबाची झाडं पण खूप आहेत. आणि त्याला लिंब आणि चिकू भरपूर आहेत. आणि इथे पुढे आले एक विशेष म्हणजे बघा, हे दाखवते तुम्हाला. हे एक वडाचं झाड आहे ज्याला एकही पारंबी नाही आहे. तर मी तरी असं पहिल्यांदाच बघितलं. तुम्ही पाहिलं आहे का सांगा मला कमेंटमध्ये. बघा तुम्हाला मी झूम करून दाखवते, एकही पारंबी नाही आहे ह्याला. एक विशेष आहे हे बघा. असेलही कदाचित कुठेतरी, पण मी तरी पहिल्यांदाच बघते. आणि तिथून पुढे आले ते बघा, इकडे ह्या दुसऱ्या बॉक्समध्ये पण किती गायी आहेत. असे वेगवेगळे असे बॉक्स केलेले आहेत. आणि असं बघा ते खात आहे, तिकडे चारा टाकलेला आहे, गवत टाकलेलं आहे. तिथून पुढे आले तर एक छोटीशी मुलगी आहे ना, आले तिच्या आई वडील सेवा करत असतील, त्या गायींना बघा चारा घालते, तिच्याशी बोलते थोडं. तिला इतका आनंद होतोय ना, मुलांना आपण हे दाखवलं पाहिजे. आपण पण घालू ना गाईला गोमाते. सगळे गाईला नावे दिले आता. अच्छा ओके, कोणतं नाव दिलं तू? हो का. हिला काय दिलं आता? मी हिला चारा घालते तिला. अरे बाबा, तू काय करत आहे? राधा. अच्छा राधा आहे का. आम्ही ह्या पिल्लाला काय दिलं बाळा? तिला मी खायला, पण खूप गर्दी आहे बिचारे. 99 आहे ना, एक छोटासा पिल्ला आहे. दे ग, तिला भूक लागली ना, चावू दे तरी तिला तोंडातलं. छोटासा नन्नासा बच्चाला पण नाही देत आहे. एक दाण पण नाही खाल्ले तिने. हा बरं, खाऊ घाल. मी तुझं हे करते, व्हिडिओ करूया आपण. बरं हिला काय नाव दिलं तू? गौरी. कुठली गौरी? अच्छा गोरी आहे ती गौरी का? हा हा. हे बघ हात, ह्याच्यावर असं हात फिरव बरं, असं त्याला असं लाड कर. अरे वा. तिला नाही आवडत. हिला कर. हा प्रेमाने करायचं, मग छान वाटतं. अम्मा तू कशी आहे रे? कशी आहे? बरी आहे ना? अरे नंदी, तू इतकी हळूना तर मी कसं प्रेम करू तुला. छान आहेत ना. आंघोळ कोण देतं का त्याला? हो मग रोज आंघोळ करतात ते. अच्छा, त्याच्याला इतकी घाणेरडा स्मेल नाही येत ना, मग तेच तर स्वच्छ आहेत ना. ह्या छोटली सोबतच मी आता पुढे गेले आणि तिथे पण भरपूर गायी होत्या. तिकडे आहेत ना खूप सारे. आणि तिने काय केलं, तिथलं गवत पण बरोबर घेऊन आले. द्यायचं नाही, त्यांचं वेगळं असतं म्हणजे खाणं. कदाचित ते पेंट वगैरे भिजवत होते तिथे, ते खाणं यांना देत असतील. गवत देत नसतील. आता काय माहित नाही त्यांचं काय खाणं त्यांना द्यायचं. बघा शेण गोळा करतात. इथे ते दादा आहेत ना, शेण गोळा करते. आम्ही पण असं लहानपणी केलंय, शेण गोळा केलंय. शेण शेतात नेऊन टाकायचं. त्याच्या गोवऱ्या, आमच्याकडे त्याला गोवऱ्या म्हणतात, गोवऱ्या करायच्या आणि त्या शेणी थापायच्या. भरपूर कामं केली आहेत तशी आम्ही लहानपणी. तर तेवढंच काम असायचं, फक्त गुरांना सांभाळायचं वगैरे. शेतात लहान असल्यामुळे एवढं शेती काम नाही केलं.
आणि मग आता त्यांना खायला घालतात. तर गाईंना तिथे खायला घातलेलं आहे. ते पेंडच असावी असं मला म्हणजे वाटतंय. ते भिजवलेलं होतं काहीतरी. आणि मग तिथून हे बघा यांचे डोळे, या वासरांचे डोळे इतके सुंदर आहेत ना, खूप सुंदर डोळे आहेत. आणि मग तिथून पुढे गेले आणि परत तिथे गायी हंबरत होत्या, म्हणजे वासरं पण हंबरत होती इथे. गायी तिकडनं आवाज देत होत्या. हा व्हिडिओ बघून तुम्हाला पण तुमचं बालपण आठवलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल. अजून आता कुठे आमच्या गावाकडे शेतीच नाही करत लोक, गुरच नाही. आम्ही पण केले बाबा हे. मी पण केलं. मला 7वी पर्यंतचं शिक्षण गावाला झालं.